नमस्कार. आज आपण आहोत मंडाळ्या गावामध्ये आणि मंडाळ्या गावातली गावदेवी आई महिला देवी हे आजच्या आपल्या आजचा जो तिसरी माळ आहे आणि आजचा रंग जो आहे तो म्हणजे राखाडी आणि त्या रंगाची साडी परिधान केलेली गावची गावदेवी आई महिला देवी हिचं आपण हे छान आणि गोंडस रूप बघू शकता. या आजच्या दिवसाचं महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की मंडाळा गाव हे तुर्भे बेटावरील चेंबूर या भागातील गावठण विभागात मोडतं आणि हे जे गाव आहे हे गाव स्वतःच्या ताकदीवर उभं आहे. त्याचं कारण आहे आज या गावातली जी मंडळी आहेत हे स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रत्येक ठिकाणी जे पण प्रश्न पडतात त्याची उत्तरं शोधत आहेत आणि ते उत्तरं शोधण्यासाठी देवीचं सहकार्य त्यांना सातत्याने लाभतं आहे. आपण अशाच एका महिलांकडे जाऊया जे आपल्याला हा जो उत्सव सोहळा चालू आहे त्याच्याबद्दल माहिती देतील. ताई, तुम्हाला पहिला नाव सांगायचं आहे आणि जो उत्सव सोहळा चालतो आज जो नवरात्र उत्सव सुरू आहे आणि देवीचे जे उत्सव होतात त्याबद्दलची तुम्हाला आम्हाला माहिती द्यायची आहे. नमस्कार, मी नीलम वंदेश पाटील, महिला देवी या आगरी ग्रामविकास मंडळाची मी अध्यक्ष आहे. महिला देवीचा उत्सव कालाष्टमीलाच होतो आणि तेव्हा आम्ही हा उत्सव खूप जोरदार साजरा करतो. हे उत्सव आम्ही आमच्या मंडाळा गावातील सर्व गाववाले मिळूनच करतो, कारण ही महिला देवी सर्व मंडाळा गावाची गावदेवी आहे. त्यामुळे हा उत्सव सार्वजनिक म्हणूनच साजरा केला जातो आणि खूप मोठ्या पद्धतीने साजरा करतो. त्या उत्सवामध्ये आम्ही सर्वांना महाप्रसादाचं आयोजन करतो. मुलांसाठी 10वी 12वी ह्या मुलांसाठी बक्षीस समारंभसुद्धा ठेवतो. महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ ठेवतो. चिल्ड्रन्स होममध्ये आमच्या आगरी ग्रामविकास कमिटीतर्फे आम्ही दानसुद्धा देतो. अशा पद्धतीने आम्ही हा महिला देवीचा उत्सव या पद्धतीने साजरा करतो. खरंच महिलांसाठी आणि महिला वर्गातून ही सगळ्यात मोठी संधी असते. हे 9 दिवस हे परिपूर्ण महिलांचेच असतात. अगदी देवीची 9 रूपं ही प्रत्येक घरामधली असलेली ही जी देवी आहे तिचा खरंच सन्मान होणं गरजेचं आहे आणि तो सातत्याने होत आला पाहिजे. आणि हा सन्मान जो आहे तो यासाठी झाला पाहिजे कारण हे फक्त 9 दिवसच नाही तर जेव्हापासून तुम्ही जन्म घेता, संसाराची धुरा हातात सांभाळता, घराची धुरा हातात सांभाळता, तो तुमचा शेवटचा दिवस जीवनातला असेपर्यंत तुमचं काम कधीही संपत नाही आणि ते तुम्ही नित्यनियमाने करत असता, कुठलाही मोबदला न घेता. यासाठी तुमचे जेवढं करावं तेवढं कौतुक कमी. समस्त जे महिला वर्ग आहेत तेवढा सगळ्यांच्यासाठी हँड्स ऑफ. आपण देवीकडे जाऊया आणि दादा आहेत. दादा, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे. हा वसंत पाटील दादा हे इथे आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रस्थापित झालेलं गाव आहे. त्याच्याबद्दलचा इतिहास ते आपल्याला सांगतील की याआधी गाव कुठे होता, गाव त्याच्यानंतर विस्थापित झाला, विस्थापित झाल्यानंतर गावामधले झालेले बदल, गावदेवीचं मंदिर आणि सोबत आत्ताची परिस्थिती याबद्दल आम्हाला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती. नमस्कार. मंडाळा गावातील ग्रामस्थ मी वसंत पाटील. मी गावाचं प्रस्थापित कधी झाला, गाव कधी इथे पुनर्वसन झालं याची माहिती पुढे देईनच. त्याच्या अगोदर या महिला देवी मंदिरासंदर्भात व नवरात्र उत्सवासंदर्भात मी थोडीशी माहिती आपल्यासमोर ठेवतो. गाव 1942ला आलं, पण गावामध्ये मंदिर नव्हतं.
आणि 1982ला नवरात्र उत्सव साजरा होत होता. मंदिर व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती. पण त्या मंदिरासाठी नवरात्र उत्सवाचे मंडळाचे कार्यकर्ते कुठल्या न कुठल्या रूपाने तर स्टेजच्या खाली आम्ही एक पाषाण लावला होता. त्या पाषाणला शेंदूर लावून आम्ही त्याची पूजा करत होतो आणि मंदिर व्हावं अशी आमची इच्छा होती. आणि ते मंदिर होताना आमचे दिवंगत आगरी ग्रामविकास मंडळाचे कार्यकर्ते अर्जुन पाटील यांनी पुढाकार घेऊन महिलादेवी मंदिर बांधण्यासाठी आगरी समाजातील लोकांना एकत्र आणलं आणि ती कमिटी स्थापन करून 1982ला हे मंदिर उभं केलं. महिलादेवी मंदिर हे उभं केलं. मंदिर उभं केल्यानंतर पुढचा जो कार्यभाग आहे त्या कमिटीने सावरला आणि मग आतापर्यंतचा हा कार्यक्रम चालू आहे. चैत्र कृष्ण अष्टमीला या महिलादेवीचा उत्सव असतो. या उत्सवामध्ये गावातील सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो आणि नवरात्र उत्सव गावातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ हे साजरा करत असतं. तो देखील उत्सव बड्या उत्साहाने साजरा होत असतो. या उत्सवात गावातील सर्व भक्तगण याच्यामध्ये मिळून साजरा करत असतात. असं सहकार्य प्रत्येक वेळेला गावातील भक्तगण देत असतात. त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे पुढची गोष्ट म्हणजे 1942ला हे गाव आलं. इथे राणी सरकारच्या वेळेला गाव हे पुनर्वसन केलं. त्यावेळेला जी कागदपत्रं होती ती आम्हाला पूर्णतः मिळाली नाहीत. त्यावेळेला आमच्या इथे जवळजवळ अशिक्षित समाज असल्यामुळे पुढचा पेपर घेणं वगैरे ती राहिली गेली आणि त्याचा त्रास आत्ताच्या पिढीला होतोय. जसं आमच्या प्रॉपर्टी कार्डवरती महाराष्ट्र शासन दिलेलं आहे, मालकी हक्क नाही. तो मालकी हक्क मिळवण्यासाठी मी स्वतः वसंत पाटील 2010 पासून प्रयत्न करत होतो. आता त्याचबरोबर मला माझे सहकारी गावातले सहकारी दीपक कोळी, प्रवीण वैती, गीता पाटील, प्रदीप दरणे असे सहकारी मला मिळाले. त्याचा पुढाकार आम्ही नेहमीच पुढाकार घेऊन याचा पत्रव्यवहार करत आहोत. आता हा पत्रव्यवहार करत असताना काही अडचणी आल्या. काही त्या अडचणीवरती मात करत पुढचा प्रोसेस आम्ही चालू ठेवलेला आहे. आता हा पुढचा प्रोसेस पुण्याला जमाबंदी कार्यालयामध्ये गेलेला आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आपलं सहकार्य आम्हाला मिळावं. सर्व गावठण कोळीवाडे एकत्र यावे आणि गावठणाची घरं जी G+2 आहे, G+3, G+4 आहेत ती अधिकृत झाली पाहिजे. ती घरं अधिकृत झाली पाहिजे. यासाठी गावठण कोळीवाड्याची सर्वजण भूमिपुत्र एकत्र आली पाहिजे. गावठण कोळीवाड्यासाठी भूमिपुत्र भवन मिळालं पाहिजे. गावठण कोळीवाड्यामध्ये जो म्हाडाचा निधी वापरला जातो हा न वापरता गावठण कोळीवाड्याचा निधी वापरण्यात यावा. गावठण कोळीवाड्याचं भवितव्य सुधारावं अशी मी सर्वांना सहकार्यांना, राज्यकर्त्यांना, कार्यकर्त्यांना, सोशल वर्करना विनंती करतो. आपण सहकार्य करावं व गावठण कोळीवाड्यांचं भवितव्य वाढवावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर बोललो. खरंच अगदी आपलं म्हणजे असं म्हणता येईल की जेव्हा जेव्हा देवस्थानी गेल्यावर देव जागृत असतात. पण देव आपल्याला समोरून सांगत असतात की बाबांनो मी तर जागृत आहेच, परंतु जागृत होण्याची वेळ ही तुमची आहे. आणि या गावाचं हे वैशिष्ट्य आहे की फक्त देवीच जागृत नाही आहे तर इकडचे नागरिकसुद्धा जागरूक आहे. चेंबूर बेटावरील जी गावठणं कोळीवाडी किंवा पाड्या आहेत त्यांना हा जो प्रश्न अजूनपर्यंत जो पडला नव्हता तो मंडळा गावातील वसंत पाटील यांना पडला की मी ज्या गावात ज्या घरात राहतोय ते घर मला अधिकृत करून हवं आहे. त्याच्यासाठी माझा लढा भले 1942ला ब्रिटिशांबरोबर होता, नंतर कालांतराने आता तो राज्य सरकारबरोबर आहे, कालांतराने केंद्र सरकारमार्फत आणलेल्या BRC सोबत झाला आणि त्या माध्यमातून त्या लढाईमधून सुद्धा त्याच्यात त्यांना विजय मिळाला आणि आता घरं अधिकृत व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. सगळ्यात मोठा संदेश या 12 गावात जेव्हा आम्ही फिरतोय, या 3ऱ्या गावामध्ये आम्हाला हा पहिला संदेश मिळाला की देव जागृत आहेत. आता आपल्याला जागृत व्हायला लागेल.
बरोबर की नाही दादा? आई माऊलीचा उदो उदो.